आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमची मैत्री नेहमी माझ्यासाठी स्पेशल असेल. मी नाही विसरू शकणार तुम्हाला. काही मदत लागली ना की तुमचा चेहरा आधी आठवतो. ही बघा भटक भवानी आली गावाला परत. नाही काय पण मला सरपंच तुम्ही पलटी मारून माघार घेतली ना हे काय रुचलं नाही बघा आम्हाला. देसाई वहिनी, ओ देसाई वहिनी. अहो अख्खा गाव रंगवायला काढलेला आम्ही आणि तुम्ही अचानक बापण्या दिल तर लय थोबाड चालवू नको. अरे झडप मारण्याआधी वाघ बी 4 पावलं मागे येतो म्हणजे तो हरला असं होत नाही. तिनं फार वाट आणला होता मुंबईला. हिच्याबाई कुणाकुणाची बोलणी ऐकली ना तुला माहित नाही. पण आता आपल्या पट्ट्यात आली आहे. तिला बघ कसा हिसका धावतो. लय मुंबईची मॅडम बनून फिरत होती ना ती कशी जाती ना परत तेच बघूया आपण. चले गाडी काढ नको बघत राहू तिच्याकडे. कार्तिकी मॅडम, हो तुमच्या लग्नाचं वराड आलंय की वराड. देसाई वहिनी कुठे गेले सगळे? स्वानंदी खुशी आहेस तू? आता बरी तू आलीस ना. आता कसं लगीन घर वाटायला लागले. मला तर लई टेन्शन आलं ग. म्हणलं तू येतीस की नाही. त्या दिवशी मी लई डोकं फिरल्यासारखं वागले ग. सॉरी हा स्वानंदी. अगं येडी का खोळी तू. माझ्या ताईडीचं लग्न आहे आणि मी येणार नाही होय. विषयच नाही ना. अगं परत आल्यावर आई केवढी रागवली मला. पण म्हणाली की स्वानंदीच्या मनात राग रुसवा अपमान कधीच राहत नाही म्हणून. पण तिला आल्यावर सॉरी म्हण. तू आता आलीस ना आता मला लई निश्चिंत झाल्यासारखं वाटतंय बघ. मोठी बहीण कधी सॉरी म्हणते होय आणि मी तर कधीच विसरले सगळं. आता तुम्ही दोघी समजा हिथंच बोलणार आहे की आत पण येणार आहे. तुझ्या आवडीचं जेवण करते आज. हा ज्वारीची भाकर पिठलं आणि ठेचा करू चालल? चालल. अगं पळल की. अगं ते मुंबईतलं खाऊन खाऊन तोंडाची चवच बिघडलीये माझ्या. आई अगं कधी एकदा तुझ्या हातचं खाते असं झालंय मला. मला तर आठवून बी भूक लागायला लागली. चल चल रे पोरांनो या.
सासूबाई आमचा बी पाहुणचार करा की. आ सरपंच काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर म्हटलं होतं की स्वानंदीशी लगीन करणं आता डोसक्यात नाही तुमच्या म्हणून. मग आता हे काय लावलंय? सासूबाई जावई. अहो राहिलं जावई म्हणून नाही पण सावकार म्हणून तर विचाराल. नाही तुमचं हे बरं आहे आईजीच्या जीवावर पाहिजे. हा सावकार, सरपंच तुम्ही तर म्हणाला होता ना की तुम्ही कर्जाचा तगादा मागे घेतलाय. हे काय नवीन? ओ स्वानंदी मॅडम, नवीन नाही. मी लय डीप खोलवर विचार केला. आता तुला माझ्याशी लगीन करायचं नाही म्हटल्यावर जबरदस्ती करायला मी काय सिनेमातला इलं नाही वय, आणि तसं मला करायचं बी नाही. पण मुद्दा काय, तुझ्या या आई साहेबांनी या बडी दिदीच्या लग्नासाठी जे काही पैसे घेतलेत ना माझ्याकडनं, लय कष्टाचे, लय हार्डवर्क करून कमावले. मुळात कर्ज असताना लगीन करायला लाज वाटली पाहिजे, पण एकटी बाई म्हणून मी काय फार लोड दिला नाही, लई कळ सोसली. पण ही बाई पैसे परत करायचं नावच काढ ना. म्हणून आज पैसे घेतल्याशिवाय या बडी दिदीचं लगीन होऊ द्यायचं. काय मंडळी, तुम्हाला पटतंय का हे चाललंय ते? घरात कर्ज असताना हे लगीन कार्य काढलंय, कर्ज घेतले माहितीये ना, माहितीये की नाही? आज देतो उद्या देतो म्हणून मला लटकवून ठेवलाय, आणि हे असं धुमधडाक्यात लगीन करतात. पटतंय का बाळा? नाही चुकीचं असेल तर सांग मला. तेव्हा स्वानंद आहे, जोवर माझे पैसे परत करत नाही तोवर घरासमोर मांडव घालू द्यायचो नाही. नाही, आज माझे पैसे घेतल्याशिवाय मी इथून हालतच नसतोय. लय हलक्यात घेताय मला. नाही तसा चांगलाय मी, पण हे असं डोक्यावर बसले सहन नाही करणार. टिकट बिकट करायची नाही बरं का, आधीच सांगून ठेवतो.